थोर संत कवी होते. त्यांनी आपल्या अभंगातून सामाजिक संदेश, विठ्ठल भक्ती आणि मानवी मूल्यांचं महत्त्व पटवून दिले. त्यांचा वारसा आजही तुकाराम गाथा आणि अभंगाच्या रूपाने जिवंत आहे. त्यांच्यावर आधारितच एक सुंदर नाटक आपल्या समोर सादर करतोय युवा सिग्मा ग्रुप. नाटकाचं शीर्षक आहे भक्ती शक्ती संत तुकाराम भेट. जोरदार टाळ्यांनी सर्व पार्टिसिपंट्सचं आपण स्वागत करूया. युवा सिग्मा ग्रुप. कुठे त्रास आहे? ठीक आहे. चला दाखवतो. चला. तू काय करतोस? काही नाही. काही नाही? दुकान आहे, थोडी जमीन आहे. दुकान भाव बघतो, शेत तो राखतो. आणि तू जनावरांना झाडपाला करीत फिरतोस. हो, तेही कुणीतरी केलंच पाहिजे. या गावात तुकाराम नावाचं लय मोठं संत आहेत असं ऐकलं. तो कसला संत? का? यो संत नाही. कलियुगी फार संत झाले खरोखर. कशात याची काय म्हणतोस? बायको याच्या नावाने शंक करते, मुलं ओरडतात, शास्त्री पंडित मोठ मोठा. असं अहो, याला कधी कुणी नीट पूजा करताना पाहिलंय? कधी यानं होम हवन केलं? कधी ग्रह शांती? काय ते नुसतं लोकांना चांगलं वागण्याचा उपदेश करायचा. ते काय पुरेस? अहो, पण तेच आवश्यक आहे. जगात कुणी पांडित्याने ईश्वराला जवळ केलं तर कुणी लेकरू होऊन लढीवारपणे त्याच्या घरात कला घातली. पण याचं ज्ञान थोडकं आणि अहंकार सरतच नाही. तुम्हाला सांगतो, याचा टंकाच फार वाढला. माणसांची ही रीग स्वतःलाच भेटायला वेळ नाही, देवाला कुठून भेटणार. लक्ष्मण म्हणाला होताच, बुवा इतके साधे आहेत तुम्ही ओळखणारही नाही. तुकोबा, यांच्याशिवाय स्वतःबद्दल इतकं परखड कोण बोलणार? चूक झाली बुवा. असू दे, असू दे. लक्ष्मण कसा आहे? ईश्वराला प्रिय असत. आमचा जीव वाचवण्यासाठी त्याला स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्याचं ध्येय तारणं शक्य नव्हतं. राजानेच केलं समजून. रक्षा आणली. आंब्या, तू का काय? बघ कोण आलंय ते. ज्यांच्यावरून लक्ष्मणाने आपला जीव ओवाळून टाकला ते शिवाजीराजे. असं राजा, तुम्ही आला भरून पावलं. किती किती म्हणून कौतिक सांगत असतो महालक्ष्मण तुमचं. राजे, तुला लक्ष्मणाचं कौतुक सांगायला आले.
तुमच्या उपदेशामुळे आमच्या कामाला बळ मिळालं. आमच्या पिताजींनीही राज्य स्थापनेचा यत्न केला होता, पण तो अपुरा ठरला. कारण त्यावेळेस रयतेची मानसिकताच गुलामगिरीची होती. पण तुम्ही संतांनी लोकांना आत्मभान दिले. त्यामुळे लक्ष्मण सारखे कितीतरी तरुण परक्या सत्तेशी झुंज द्यायला तयार झाले. आपण असं म्हणताय हा आपला मोठेपणा. बक्षिसे आणि नजराणा देऊन दरबारात आपला सन्मान व्हावा अशी आमसाहेबांची इच्छा आहे. आपण यायलाच हवं. राजे, आपण इतक्या मायेनं आणि प्रेमानं बोलवलं तर आम्ही आल्या वाचून राहू काय? पण असं वाटतं की आमचं कार्य वेगळं आहे. विठ्ठलाच्या भक्तिरसानं लोकांच्या मनात शांती निर्माण करणं, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हिंडून लक्ष्मणासारखे बहादर गडी निवडणं, ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम. अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची शक्ती देणं, प्रजेचं संरक्षण करणं हे तुमचं काम. आपण आपापल्या ठिकाणी काम केलेलं बरं, आणि तुमच्या कार्याला आमच्यामुळे बळ मिळतं असं जे तुम्ही म्हणालात तोच आमचा नजराणा. आणि राजे, तीच आमची बक्षीस. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धनजन लोक. तुका म्हणे पहा, शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार. जया ही देवळ दया यातना कठीण. बोले खातले रडाया नाही आसू नाही माया, ऐसा भक्तिवेद काय रंग वेगळीचा न्यारा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. येणे सोसे मन झाले हाव घरी, परत माघारी घेत नाही.
अतिशय सुंदर. आजच्या स्पॉन्सर स्वागत चौधरी यांना विनंती करते की युवा सिग्मा ग्रुपच्या सगळ्या पार्टिसिपंट्सला त्यांनी सन्मान